नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका सौ लीला प्रभाकर गाजरे. निमुतीकडून धावत येते अन धुपाबाई बी उभी असते. अंगणात तिले दडक देते. ते बाई पलटा पलटा राहते. काव पोरी, काय अशी उरडंग्यासारखी पैती आहे व? पुढे पाहत नाही ना काही नाही. काय इतका पेंढारा लागल्यासारखी पैती व माय. आता मी पडली असती ना व, या दगडावर कधी पडती तर माय डोकं फुटलं असतं. राहिलं असतं का हो माय डोकं मगन. व बय, मले काही दिसली नाही तू. मी तिकडे त्या यमीलेच पाहते आहे का घरामध्ये. मले काम आहे तिच्याशी. हो, घरातच आहे. जाय पण निसता ये, पळत नको जाऊ. हाव बय, व निमे इकडे ये न व. मले तुले एक गंमत सांगायची आहे. तुले काय आलं का, ते आमच्या नेटलची ते पोर आहे न व, ते न व ते सुमी. हां, ते बोबडी आहे ते व. हाव तेच, तिचं लग्न जुळलाय बहिणाजी. हां, कुडी व, अन कसं काय व, ते तर बोबडी आहे न व. हाव, तिचा बापा तर गैरा किद्री गेलता. तिचं लग्नच ना होय. मगन तिच्या बापान तिले सांगलं की हे पाय सुमे, तुले पायाला येत आहे, चांगलं थड आहे. आता काय बी झालं तरी बोलायचं नाही. तू फक्त तोंडातून एक शब्द बी काढ की पाय मग ध्यानात ठेव. नाही ले बापा, मी का बोलणारच नाही. आता दूध तूप लायथन उभी लाईन नुठ्ठी. मग पाहुणे आले. तिनं पाणी गिनी दिलं. कोणीच काही बोले ना, कोणी काही विचारे ना. चांगलं जाय, कोणी बोलत नाही ते. सुमीच्या बापाले बी गैरच चांगलं झालं. मग त्या सुमीनं चहा आणला. एकेकाले चहा दिला, त्या पोऱ्याले बी दिला. बहिणाजी सगळे चहा प्यायला लागले. दोन्हीचे बाप एकमेकांशी बोलत होते. इतक्यात नाही का बहिणा, एक गंमतच झाली ना. काय सांगू व बहिणा तुले. सगळे जोरजोरात हसायला लागले. काय झालं सांग न व, हसते का इतकी. हाव न व सांगते, तू बी ऐकी सण हसशीनच. जाऊ देव माय, सांग न व लवकर. हाव न व सांगते. काय झालं बहिणा, त्या पोऱ्यानं उन्हाच्या चहाचा कप तोंडाशी लाई दिला आणि घोट बी घेतला. घोट्ट घी घेतला चहाचा अन त्याचं तोंड असं बय आलं. आणि तो पटकन बोलला, गैला दलम, गैला दलम, चहा गैला दलम आहे. तर ते सुमी बी पटकन बोली उठली बहिणा. हा, दलमाय दलमाय, ता दलमाय, फुती फुती प्यानं, फुती फुती. तेव्हा समजलं की अरे देवा, दोन्ही बी बोबडे. त्या दोन्हीचे बाप बी बहिणा एकमेकाईकडे पाहायला लागले आणि बोलले, जाऊ द्यावं बुवा, हे तर भलतीच झाली. त्या पोरले तिचा बाप कसा म्हणतो, तरी मी न तुला सांगेल होतं की बोलायचं नाही, तरी तू बोलीच गेली. आता काय करू, हे थड बी चाललं जाईल. अले बापा, त्यात तोंड बळी जातं ना, उन्हात तान, म्हणून मी बोलले. तिकडे त्या पोऱ्याचा बाप म्हणतो पोऱ्याले, का रे तू बी का बरं बोलला रे. तुले नाही सांगेल होतं ना मी न तर बोलायले, तरी बी तू बोलीच गेला. अले बापा, त्या दलम दलम तान माय तोंड बई दिलं ना, मंदन ताय तलू बोलणत पल ना. पण ताले बापा, ते बी तर बोबलीत आहे, मी बी तर बोबलाच आहे. मन हाऊ म्हणदे ना तदी, आपण बी हाऊ म्हण देऊ. तिचं बी लग्न होईन आणि माय बी लग्न होई जाईन. मग आमची जोली बी चांगली दिशील ना, चांगलंच होई जाईन. असं करता करता बहिणाजी ते दोघी बी एकमेकाशी बोलले आणि त्याचे बाप बी एकमेकाशी बोलले न पक्कच करी टाकलं. चांगलं झालं व माय, बिचारी कैचीच भनकते आहे.
तिचा बापा बी गैराकिद्री गेलता व चांगलं झालं व हे तर काहीच नाही व माया भाऊजाईच्या माईच्या घराने बी बहिणा असंच झालं. माया भाऊजाईचा भाऊ आलता आता तर तो असा अशी सांगत होता की गैरा व बहिणा त्या तडीतं लगन बी होई गेलं. लगन लागीन बहिणा तेव्हा त्या टायमाले नाही काय हार घालायच्या बाबती तिनं हार घालायला लागली ना त्याले तर तिला त्याच्या टोपीवर किडा दिसला तर ते एकदम बोंबली उठली तिला तिला. तर तो कसा म्हणतो तो धियाय तर म्हणते तुमच्या टोपीवर तालतोय फेता लवकर टोपी फेता लवकर. अरे बापरे मांडवातले सगळे हसायला लागले अन सगळ्याले कळालं की ते दोघी बी बोबडे आहे. पण तवशी तर लगन लागी गेलतं. तेव्हा धुपाबाई तिकडून येते न म्हणते काय असताय व पोरिओ यालाच म्हणतात सारख्याले वारकन भोप्याले गिलक. धन्यवाद.